तर सुनेत्रा पवारांना क्रीडा, युवक कल्याण, राज्य उत्पादन शुल्क हे खातं देण्यात आलंय। सुनेत्रा पवारांची खाती जाहीर करण्यात आली। सुनेत्रा पवारांकडे 3 खात्यांची जबाबदारी आहे, मात्र सुनेत्रा पवारांना अर्थ खातं देण्यात आलेलं नाहीये। महत्वाची बातमी समोर येते। दोन्ही राष्ट्रवादी विलीनीकरणाबाबत पार्थ पवार अनुकूल आहेत। बैठकीत विलीनीकरणाबाबत पार्थ पवारांनी होकार दिलाय। पार्थ आता सुनेत्रा पवार यांच्या सोबत देखील या संदर्भात चर्चा करणार असल्याचं समजतंय। अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून। अमोल, खरं तर आजच सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे आणि आता जे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत चर्चा होत होती, पार्थ पवारांनी एका बैठकीत विलीनीकरणाबाबत होकार दिलेला आहे। काय अधिकची अपडेट? नक्कीच अतिशय महत्त्वाची घडामोड आज दुपारी गोविंद बाग मध्ये घडलेली आहे, ज्याच्यामध्ये शरद पवार, सुप्रिया सुळे, पार्थ पवार, रोहित पवार, योगेंद्र पवार यांच्यामध्ये एक बैठक पार पडलेली आहे, ज्याच्यामध्ये विलीनीकरणासंदर्भातली चर्चा झाली आहे। पवार यांच्याकडूनही सकारात्मक प्रतिक्रिया आलेला आहे आणि त्यामुळे आता या संदर्भातली आणखीन चर्चा आहे पवार यांच्याशी केली। पवार बारामतीमध्ये जात आहेत आणि धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।